नमस्कार, मी विवेक जैन शेट्टी, वॉल्ट ऑफ इंडिया बिल्प्रो LLP आणि वेब्स कॉन्क्रोचा संस्थापक. इथे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रॉपर्टी एक्सपो दालन 2026 कोल्हापूरमध्ये आपले अधिकृत विक्रेते श्याम टाइल्स कोल्हापूर यांच्यासोबत एक्झिबिट करताय. स्टॉल नंबर 14 आणि 15. या आपण आपल्या काही प्रोडक्ट्स बद्दल एक थोडीशी माहिती देऊया. आम्ही वेब्स कॉन्क्रो LLP आणि वॉल्ट ऑफ हे स्टोन आणि टाइल ॲडेसिव्ह, एपॉक्सी, त्याच्यानंतर वॉटर प्रूफिंग प्रोडक्ट, कॉन्क्रीट ॲड मिक्सचर, प्लंबिंग ॲडेसिव्ह, रेडीमिक्स प्लास्टर आणि परत स्टोन आणि टाइल केअर प्रोडक्ट्स बनवतो. बाकी सर्व काही माहितीसाठी तुम्ही स्टॉल नंबर 14 आणि 15 महासैनिक दरबार कोल्हापूर इथे व्हिजिट करा. स्पाय न्यूज, शोध सत्याचा. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामधील तारदाळ या निर्णायक गावांमधील जनमताचा कानोसा घेण्याचा स्पाय न्यूजच्या टीमने केला असता अनेक सुज्ञ नागरिकांनी आपले ठाम मते उत्स्फूर्तपणे आमच्या समोर मांडली. तर पाहूया तारदाळमधील जागरूक मतदार काय म्हणतात ते. या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील एक गाव महत्त्वाचा, या गावामध्ये आपण आलेलो आहोत. इथे आपण जनतेच्या भावना, त्यांचा मत, त्यांची अपेक्षा थेट त्यांच्या मुखातून जाणून घेणार आहोत. आपण थेट त्यांच्या जनतेकडे जाऊया आणि त्यांना विचारूया काय त्यांना गरजेचं आहे, कोणता उमेदवार त्यांना पसंत आहे. नमस्कार. नमस्कार. कोणता उमेदवार तुम्हाला इथं चांगला वाटतोय आणि का वाटतोय? कारण सानिकाताईने आम्हाला इथं उन्हाळ्यात पाण्यासाठी इकडं तिकडं जायला लागत होतं. सानिकाताईने बोर मारून आम्हाला चांगलं पाण्यासाठी इकडे तिकडे हिंडायला लागत नाही. आणि काय कामं झाले तिथं तुम्हाला का त्यांनाच पहिला निवडून गटर केल्या, रोड झालाय, आता रोड बाद झाला आणि करतो म्हटल्या, हे सगळं असं करतो म्हणाले. बरं. आता बोर नव्हतं, मेन बोर केले, बरं. मेन त्रास ते होता आम्हाला. दोन्ही उमेदवार ह्या महिलाच आहेत आणि दोन्ही उमेदवार तुम्हाला सानिकाताई यांनाच का निवडून आणायचं? चांगलं काम करतात म्हणून म्हणायचं. ते एवढं म्हणजे रिचेबल घराण्यातलं आहे, एक मोठ्या घराण्यातलं आहे. त्यांनी तुमच्या असं सर्वसामान्यांच्या संपर्कात आहेत का पूर्वीपासून? आहेत म्हणजे तुमच्याशी संवाद वगैरे सांगतात, तुमची समस्या वगैरे जाणून घेतात का? त्यांनी घरोघरी येऊन त्यांनी फक्त फक्त त्यांनी आता एकंदरीत सानिका आवडे प्रत्यक्षदर्शी तुम्हाला म्हणजे भेटीगाठी घेऊन तुमच्या समस्या वगैरे जाणून घेतात का? आता त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? पाणी चालू करून द्यायचं, या सगळं काय काय केलं ते करून द्यायचं आम्हाला, एवढीच अपेक्षा आहे. टाकी तेवढी बसवून द्यायचं, चालू करून देऊ द्यायचं बस. लाईट पाहिजे, लाईट पाहिजे, रस्ते पाहिजे. बोला इकडे पुढे या, पुढे लाईट आणि माता माणूस कामाला जाते आमचं. हे बॅटरी घेऊन कामाला जावं लागते. डांब नाही, रस्ता सरळ नाही, लाईट नाही. तुम्ही यापूर्वी त्यांच्याकडे काय मागणी वगैरे काय केली आम्हाला कोण भेटलेलं आहे? आम्ही आता इथं नवीन राहायला आलेलं आहे. आत्ताच आम्ही इथं बांधले 2 वर्ष झाले. मला इथलं काहीच माहिती नाही, कारण आम्हाला इथं उजेड पाहिजे, लाईट पाहिजे, रस्ता पाहिजे आणि पाणीही पाहिजे. त्यांना निवडून दिल्यानंतर हे पूर्ण होत आहे. हा पूर्ण होईल. त्यांनी म्हणजे काय काय तुम्हाला म्हणजे आशा वाटते त्यांच्या? काय नाही, लवकरात लवकर त्यांनी जे मागण्या आम्हाला सांगितले ते पूर्ण करावे. सगळं रस्ते करून द्यावे. डाईम हे लाईट नाही ना, डांब पण नाही आहे. लाईट एक तर लाईट असायला पाहिजे ना गल्लीत, मग ते एक लाईट लावून द्यायला पाहिजे. बोरिंगचं लवकरात काम करू दे, तेवढीच अपेक्षा. म्हणजे फक्त बाहेरील लाईटचं दिवाबत्तीची सोय नाही आहे. हा, इथं रस्त्याला एक डांब पण नाही आहे. तुमची वसाहत आता नवीन आहे की जुनी आहे? जुनी आहे. म्हणजे याच्या अगोदर त्यांच्याकडे काय पाठपुरावा वगैरे केला? नाही केला, नाही पाठपुरावा केला नाही करतील त्यांनी काम. त्यांच्या कार्यकर्त्यांना वगैरे तुम्ही काय सांगितलंय? नाही सांगत, काय नाही. तर एकंदरीत तुम्ही कोणाला म्हणजे पसंती दर्शवला? सानिकाताईंना महिलांबरोबर ते महिलांनाच आम्ही करणार ना. दोन्ही पण महिलाच आहेत, हां. तर ह्यांनाच का तुम्ही पसंती केला असं म्हणा? सानिकाताई असं रिच फॅमिलीमध्ये असून तरी पण डाऊन पेमेंट आल्यात ना, आमच्यापर्यंत आल्याच सानिकाताई. त्यामुळे सानिकाताईंना जरा असं वाटायला मनापासून की त्यांना मत द्यावं.
आता काय त्यांनी भविष्याचा विचार करणार, देशाचा विचार करणार असं आम्हाला वाटतंय. त्यांनी करणार बी, म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू असं. महिलांच्या ज्या महिलांचा जास्त विचार तर त्यांनी करणार आणि करायलाच पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना मदत करू. सैनिकावर आम्ही त्यांना मदत करू. कोरूची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता सध्या जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे. त्या अनुषंगानं आम्ही तुमचं मत जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर कोणता उमेदवार तुम्हाला चांगला वाटतो ते सांगा. आम्हाला आवडतं का सानिका आवाडेच का? त्यांचं नाव ते गाव रस्त्याची पहिला त्यांच्याकडे आम्हाला पहिल्यापासून हे झालंय, गटारी झाले, रस्त्याची झाले, थोडंफार झाले, बचत गटाचे झाले, परत हे झाले, लाडकी बहिणी झाली ते झाले, परत आणि कसं झालं परत बोरचं झालं, हां बोरचं पण झालं, वरची कामं, बोरची कामं झाली, त्यांच्याकडे सगळी कामे आपल्याला झाल्या, पेन्शनची कामं पण झालीत का? त्यांची पण झालं कामं. मग तुम्ही तिथं वगैरे गेला तर तुम्हाला तिथं लक्ष घालून जातीपूर्वक व्यवस्थित काम केलं जाते का? आवाड्यांच्यात तुम्ही गेला हां तर तुमची कामं झटक्यात केली जातात का? जातात हे कसं म्हणजे लक्ष घालून तुमचं काम करतात. मग तुम्ही सानिका आवाड्यांना पसंती दिला आणि त्यांना निवडून द्या. आम्हाला आता म्हणलं तर काम करण्याच्या ह्यानं बघितलं तर आवडे त्यांनी करतील असं आम्हाला आशा आहे. त्यामुळे तुम्ही सानिका आवाड्यांना पसंती दिली. हां त्यामुळे आम्ही ते निवडलो. याच्या अगोदर आवाड्याने इथं काम केलेत का? इथं थोडं केलेलं आहे त्याने, हं. रस्ते जरा केलेलं आहे त्याने, हं. आणि पूर्वीपासून पण जरा आम्ही गावात राहिलो होतो त्याच्यापासून आम्हाला त्यांचं काम केलेलं हे केलेलं सगळं त्यांची माहिती आहे आम्हाला. त्यामुळे म्हणून इथून पुढे आम्ही- पण काम करतील काय? आशा आहे आम्हाला असं करतील असं त्यांनी काम करेल म्हणून आम्ही आवडे यांना निवडलं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आमच्या कोरोची मतदारसंघाला एक चांगलं सानिका दिदींच्या रूपात एक चांगला युवा एक उमेदवार मिळालेला आहे. आणि आम्हाला असं 100% खात्री आहे की त्यांनी आमच्या भागाचा विकास करतील. का त्यांनीच विकास करतील असं का तुम्हाला वाटतंय? त्यांनी विकास करतील म्हणजे आता राहुल साहेबांची जी कन्या आहे, राहुल साहेब स्वतः आमदार आहेत. राहुल साहेबांनी भरपूर कामं केली आहेत. त्यांना अनुभव आहे. त्यांना फंड कुठून आणायचा, कसा आणायचा हे त्यांना अनुभव आहे. त्यांनी आमच्या भागाचा विकास केला. म्हणजे केंद्रातून, राज्यातून आणि सध्या आमदारकी आणि सध्या त्यांची सत्ता आहे तर ग्रामपंचायतवर कोणाची सत्ता? ग्रामपंचायतवर पण त्यांची त्यामुळे तुम्हाला सानिका आवाड्यांना निवडून द्यायचं. निवडून द्यायची. काय जिल्हा परिषदचं जे कामं आता चालू होणार आणि किंवा निवडणूक जी लागणार त्या हिशोबानं म्हटलं तर घराणेशाहीचं काय यात हे नाही, म्हणजे विषयच नाही. का विषय? कारण विषय कसा, आता जे विरुद्ध राहिल्यात त्यांनी 2017ला स्वतः राहिले तर त्यांची मिसेस राहिली कुठे पंचायत पंचायत ग्रामपंचायतला, आणि आता त्यांनीच त्याला उमेदवार दिल्या. मग त्यांनी घरांशाही म्हणायच्या त्यांनी दुसऱ्याला द्यायला पाहिजे होती. कार्यकारी त्यांची वापर आहे, म्हणजे विरोधकांची उमेदवारी ही ग्रामपंचायत पासून सुरू आहे. सुरुवात आहे. 2 वेळा त्यांनी ग्रामपंचायतची पदे भोगलेली आहेत. आणि आता सध्या आता आणि परत ते जिल्हा परिषदला त्यांनी उमेदवारी घरातली दिल्या. मग ही घरांशाही कुठे गेली? बरोबर. तुम्हाला फक्त आवाडे, सानिका किंवा राहुल आवाडे, प्रकाश आवाडे यांचीच दिसते का? मग तुम्ही बी आपण बी दुसऱ्याला कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होतं असं आमची इच्छा होती. आणि आम्ही जे सानिका आवाड्याचं जे काम करतो ते त्यांच्या घरांविषयीला असं नाही, त्यांच्याकडे कामं होणार वरनं, केंद्रापासून, राज्यातनं, जिल्हा परिषदनं सगळी कामं त्यांच्याकडे होणार की त्यांचं जास्त हे आहे आम्हाला. कोणता दृष्टिकोन ठेवून तुम्ही आता सध्या म्हणजे सानिका आवाड्यांना निवडून द्या? आम्ही त्यासनी म्हणजे इथं अगोदरी कामं झाल्यात आणि इथून पुढे जास्त होणार त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या पाठीवर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही सानिका आवाड्यांना पसंती दिली. तुम्हाला कोणता उमेदवार चांगला वाटतोय आणि का वाटतोय? आम्हाला सानिका आवाडे चांगली वाटतात, कारण की आवड्यांची कामं इकडे झाल्यात भरपूर, त्यामुळं आम्हाला सानिका आवाडे उमेदवार म्हणून चांगली वाटतात. आणि यापुढची पण कामं होती, सांगितली 100% सगळी कामं होतील, काय अडणार नाही असं वाटतंय. त्यांचा संपर्क आहे का या इकडे भागामध्ये? आहे की आमचे सासरे संपर्कात आहेत त्यांच्या. एकंदरीत महिलांचं काय त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे? महिलांना काय त्यांच्या
सगळ्या म्हणजे त्यांनी सांगितलेले सगळ्या अशा महिला त्यांचं हे आहे आपलं बचत गट म्हणा किंवा काहीतरी ते संपर्कात कशाच्या माध्यमातून तरी येतात, त्यामुळे आहेत त्या संपर्कात. महिलांचं एखादं उद्योगधंदे वगैरे वाडे वगैरे उद्योगधंद्यासाठी वगैरे त्यांच्याकडनं काय तुमच्या अपेक्षा आहेत महिलांच्या रोजगारासाठी? काय त्यांच्या बँक असल्यामुळं व्यवसाय म्हणजे असं काय लोन वगैरे असेल कुणाला पाहिजे असेल किंवा महिलांना काहीतरी करायचं असेल तरी त्यांच्याकडून बँकेमार्फत कर्ज मिळू शकते किंवा महिलांची अडचण दूर होऊ शकते. एकंदरीत सानिका आवाडे यांना निवडून दिल्यास तर त्यांच्यामार्फत रोजगार उपलब्ध होऊन महिला सक्षमीकरण बनतील, हां यासाठी तुम्हाला त्यांना निवडून योग्य असं वाटतं. सानिका आवाडे ताई, का सानिका आवाडे ताईच का? का की त्यांचं काम करण्याचं, परत कुठलंही समस्या घेऊन गेलं ती समस्या ती पूर्ण करणे, समजून घेणे ह्यात त्यांचं विचार आहेत. आणि याच्या अगोदरसुद्धा त्यांच्या वडिलांनीसुद्धा त्यांच्या आजोबांनीसुद्धा आपल्या या तागा गावासाठी तिने विकास केलेले आहेत. आणि आज जे आम्ही पाणी पितो आहे हे जणू करून की आम्हाला आमची अपेक्षा अशी वाटते की आज पाणी आमच्या घरोघरी येतं आहे हे त्यांच्या कामापुरती हे आम्हाला प्रसादभाऊच्या माध्यमातून किंवा त्यांना मदत करून हे केलेलं हे आम्हाला फळ तारडा गावाला त्यांच्याकडून मिळालेलं. एकंदरीत तुम्ही एखादं काम घेऊन त्यांच्या दरबारात गेला, त्यांच्या ऑफिसमध्ये गेला, ते शीघ्र त्याचं काम तुमचं ऐकून घेऊन तुमचं त्याचा पाठपुरावा केला जातो ते? हो, केला जातो. कोणत्या स्वरूपात पाठपुरावा केला जातो? ह्याच्या अगोदर पहिला ही वाडी वस्ती आहे. वाडी वस्ती असल्यामुळं इथं रस्ते नव्हते. त्यांच्या फंडातून परत यांच्या गटारी नव्हत्या, त्या गटारी केलेल्या आहेत. परत रस्ते झाले. डांबाचे आता लाईट एक डांब पडलेला आहे, म्हणजे आता कॉर्नरला आहे त्यामुळे एक पूल आहे. बाकीचे जे गल्लीत नाही आहेत ते बी म्हणले जेवढ्या कमी वेळेत आम्ही ते पूर्तता करतो असं त्यांनी आम्हाला बोललेले आहेत आणि केलेले सुद्धा आहेत. घराणेशाही हा विषय गौण आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, त्यांच्या घराण्याला राजकारणाचा खूप मोठा अनुभव आहे. घरामध्ये त्यांच्या आजोबा असू द्यात, वडील असू द्यात, त्या सगळ्यांना राजकारणाचा खूप मोठा अभ्यास आहे. त्यांनी ह्या इचलकरंजीचा कायापालट केलेला आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि राजकारणात उतरत असताना व्यक्ती ही उच्च विद्या विभूषित असायला पाहिजे, त्यांना गोरगरिबांची कणव असायला पाहिजे, भागाची माहिती असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सानिका आवाडेंच्या बाबतीत तंतोतंत या ठिकाणी जुळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निवडून आल्यानंतर केंद्रामधून निधी खिचून आणणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर ही गोष्ट चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि जो त्यांच्या घराण्यामध्ये जो राजकारणाचा वारसा आहे तो त्यांना उपयोगाला येणार आहे. आणि एकंदरीतच काय होणार आहे, भागाचा विकास होणार आहे. तर घराणेशाही ह्या गोष्टीला इतकं महत्त्व नाही. उमेदवार कसा आहे आणि तो कशा पद्धतीने काम करणार आहे, भागाचा कशा पद्धतीने कायापालट करणार आहे आणि सर्वसामान्य लोकांशी कसा निगडीत राहणार आहे, ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्यांना एकंदरीत उमेदवारी दिल्यावर यांच्यातील तुमच्यातील इच्छुक कार्यकर्त्यांच्यात काय सध्या नाराजी आहे का? नाही, असा काही विषय नाही. चांगला उमेदवार मिळालेला आहे आणि भागामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तुम्हाला काय वाटतं? कोण निवडून यावं, कोण उमेदवार चांगला आहे असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला दादा कोण का त्यांनीच का? तुम्ही कॉलेज दिसत आहे, एकंदर तुमचं काय म्हणजे कॉलेजच्या युवतींचं काय वगैरे प्रश्न त्यांच्याकडून सोडवलं जातं काय? तुम्ही तिथं त्यांना जाऊन भेटता का? इथं कुठं संपर्क वगैरे आहे त्यांचा? काय कार्यकर्त्यांच्या मार्फत जाऊन भेटता? ते शीघ्र सोडवलं जातं काय? ते इथं भागात कामं वगैरे केलेले आहेत त्यांनी, रस्त्याची, पाण्याची, गटरीची. आणखीन काय तुम्हाला हे आहे, त्यांना निवडून देण्यामागचं काय कारण आहे नेमकं? कारण काय भागातला विकास होणं गरजेचं आहे. का त्यांना निवडून दिल्यावरच का विकास होतोय असं तुम्हाला वाटतंय? नाही होणार की अशी अपेक्षा आमची. का त्यांना निवडून दिल्यावरच का विकास होतोय? नाही होणार. दुसऱ्यांना निवडून दिल्यावर विकास होणार नाही का असं का वाटतंय तुम्हाला? आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. का त्यांनाच निवडून दिल्यावर का विकास होऊ शकतो? सत्ता त्यांची आहे ना सगळीकडे. सत्ता त्यांची असल्यामुळं त्यांना निवडून दिल्यावर विकास होऊ शकतो असं तुमचं मत आहे साहेब? साहेब, काठी की टक्कर वगैरे असं काही नाही. सानिका आवाडे एकतर्फी निवडून येणार आहेत.
कारण त्यांची कामच एवढी आहेत, प्रकाश अण्णांच्या माध्यमातून असू दे किंवा राहुल आवाडे साहेबांच्या माध्यमातून असू दे, जवळजवळ 80% कामं सगळी पूर्ण झालेली आहेत. आणि पंचायत समितीचे उमेदवार सनी ओवळकर साहेब आहेत आमचे, त्यांच्या आई 2007 साली निवडून आल्या होत्या, त्यांनी सुद्धा त्यावेळी कामं केली होती. आता श्रीकृष्णनगरचा विचार करायला गेला तर 1 नंबर गल्लीपासून ते 5 नंबर गल्ली आणि वरच्या 2 गल्ल्या, सगळ्या गल्ल्यांचे रस्ते, सगळ्या गल्ल्यांच्या गटारी त्या सगळ्या आवाडे फंडातूनच झालेल्या आहेत, आवाड्यांच्या माध्यमातून. मेन रस्ता आमचा JK नगर नाकापासून ते समर्थनगरपर्यंत 2008 साली तारदाळ गाव इचलकरंजी मतदारसंघात समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदा प्रकाश अण्णांनीच हा रस्ता करून दिला होता. त्याच्यानंतर हा रस्ता पाण्याच्या ह्याच्यामुळे जरा हे झाला, खराब झाला. त्यानंतर सुद्धा परत रस्ता हा प्रकाश अण्णांनीच केला. हाळवणकरांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करून आणला, पण 2019 साली प्रकाश अण्णा आमदार झाले आणि त्यांनी हा रस्ता परत केला. आणि पाणी टंचाई इथं एवढी होती पूर्वी 2008 पूर्वी की पाणी नव्हतं इथं, फक्त हे खोतसाहेबांच्या विहिरीतून पाणी आणावं लागत होतं. त्यानंतर प्रकाश अण्णांनी MJPच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी कनेक्शन दिलं. त्यावेळी पाण्याचं डिपॉझिट 3,500 रुपये होतं, पण प्रकाश अण्णांनी पाठपुरावा करून 2,000 रुपयेमध्ये पर घर 500 ते 700 कनेक्शन 2,000 रुपयेमध्ये पाणी पाडून दिलं. एवढं मोठं त्यांचं सहकार्य आहे. आणि आवाडे बँकेच्या माध्यमातून जवळजवळ 75% लोक इथली आवाड्यांच्या माध्यमातून आवाडे बँकेतून कर्ज काढून कोण होम लोन केलेलं आहे, घरं बांधलेले आहेत, उद्योग उभा केलेले आहेत. एवढी सगळी कामं झालेली असताना सुद्धा लोक त्यांना सहकार्य करतात. आमच्या दुकानातून आता जे काही आवडते साहेब आहेत त्यांची आता ही 4थी पिढी उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्या पहिल्या पिढीपासून जे त्यांनी इचलकरंजीत जे काही आजपर्यंत काम केले, तुम्ही सगळी जनता त्यांच्या पाठीमागे आहे, त्यांचे उत्कृष्ट काम बघूनच आजपर्यंत त्यांच्यामुळंच असे जे काही इचलकरंजीची प्रगती झाली आहे ते त्यांच्यामुळेच भरपूर झालं. आज कुठलंही काम जर काम मिळवायचं असेल तर त्यांनीच ही योजना घेऊन येतात आणि तर करतात. आजच्या या भागात म्हटलं तरी आम्ही आता जोपर्यंत आमच्या या भागात काम होत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही असं मी सांगितलेलं, तर त्यांनी आम्हाला पहिला पाण्याची सोय करून दिली. आता आम्हाला इथं रस्ता करून देणार आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी कायम नाही. सानिका आवाडे यांच्या पाठीशी राहणार, विकासात्मक धोरण घेऊन तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे. काहीतरी म्हणजे इथं गोरगरिबांच्यासाठी त्यांनी काहीतरी काम करत आल्यात, त्याच्यामुळे आम्हाला काही शेवटी एक अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, त्यांनी करतील असं. महिलांच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुमची? बोला तुम्हाला. महिलांना काहीतरी रोजगाराची सोय करून द्यावी, रोजगाराची सोय करून द्यावी, म्हणजे घर बसल्या काम पाहिजे हे त्यांच्याकडनं होईल अशी आशा आहे का? त्यांना निवडून दिल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील असे असेल. तुम्हाला काय वाटतं ते? त्यांनी इचलकरंजी भागात महिलांनी गारमेंटचे तेल सूतगिरणीची ते सोय केल्या, त्यामुळे इकडं पण त्यांनी काहीतरी करावं. गारमेंट्स उद्योगधंदे उभा, एखादं तुम्ही उद्योगधंदा महिला उभा करणार असला तर त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? ते काय त्यांनी सपोर्ट करतातच, थोडा बँकेच्या मार्फत असू दे, त्यांच्या मार्फत असू दे, बचत गटाच्या मार्फत असू दे, त्यांनी सपोर्ट करतात. आजपर्यंत तुम्हाला सपोर्ट करत आलेले आहे. आमचं 10 वर्ष झालं बचत गट आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बँकेतून कर्ज पुरवठा करून तुम्हाला मदत केली. 20-25 वर्ष झालं आमचं. त्यामुळे तुम्ही सानिका आवाडेंना त्यांच्यासोबत आहे. तुम्हाला काय वाटतं? पाण्याची सुविधा इथं करून दिली आहे तुम्हाला बोरमधून. तर सध्या काय आणि काय वाटतं तुम्हाला? रस्ते गटारी आणि सेवा करायला सांगितली आहे. त्यांनी काय सांगितले सेवा करा करतो पण सांगितल्या, करतील अशी आशा आहे का तुम्हाला? पूर्णपणे त्यांनी करतील अशी आशा आहे. त्यांनी एक दिवस आल्यावर लगेच करतो म्हणल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच बोर मारले त्यांनी. म्हणजे तुमची समस्या जाणून घेऊन त्यांनी तुमची समस्याची लगेच पाण्याची त्यांनी सोय करून दिली. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडनं आशा पण त्यामुळे तुम्ही सानिका आवाडे यांना पसंत केली. असे तुम्हाला काय वाटतंय सानिका आवाडे यांच्याबद्दल? किंवा आणि कोणाला निवडून येणार आहे? तुमच्या मनात कोण उमेदवार आहे का? का सानिका आवाडेच का? मग सानिका आवाडेचं त्यांना निवडून येणार. त्याचं काम चांगलं आहे का?
धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आमच्या दर्शकांना तुम्ही माहिती दिला. असंच आपण जोडत राहूया, अपडेट घेत राहूया. आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येऊ आणि तुमच्या काय समीक्षा अपेक्षा काय असतील ते तुम्ही आमच्यासमोर मांडावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि धन्यवाद.